पहा कुठ टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. अगदी झाडामध्ये बॉलला पाठवलं. सुरुवात चांगली आहे. अजूनही शेवटचे 14 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा बॉल डॉट आलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 चेंडूंच्या अखेरीस 6 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत. पुन्हा एकदा डॉट बॉल येते. म्हणजे 3 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. त्या 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील मोठा फटका. गॅप मधून बॉल चाललाय वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. चौ 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 चौकार. निमित्त आपण पाहतोय कामगार चषक 2024 या स्पर्धेमध्ये माननीय श्री खोपकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेले. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेला आणखीन एक बॉल पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा येतोय. शैलेशच्या पॅटमधून चौकार. का बॅटिंग केली आहे. 1 षटकार 2 चौकार आतापर्यंत ठोकले शैलेशने. ऍक्शन रिप्ले. प्रत्येक बॉल आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जातात. या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतो ही सर्व क्षणचित्रे टिपली जातील या कॅमेराजमध्ये. म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती टीमच्या 14. षटक क्रमांक 2 चा खेळ आणि षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अमित याला आमंत्रित केले जाईल. शैलेशने पहिल्या षटकामध्ये एकूण 14 धावा ठोकल्या. नरेश आहेत नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. अजूनही शेवटचे 10 बॉल शिल्लक. या 10 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in एकूण 2 कॅमेरासह त्यांची देखील संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 पहिला बॉल अमितचा. स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर रवी चेंदवनकर. लेग अंपरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर सुबोध गडसे आणि थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर महेश शेनवनकर. हे मॅच ऑफिशियलच्या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. पहिला बॉल स्लोअरमन पाहायला मिळाला. त्याला दिशा दिली. समोरच्या दिशेने अवघ्या हलक्यात त्यांनी पुश केलं. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहे. त्याने बॉल अडवला. चेंडूची फेक केली. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 15. अजूनही शेवटचे जर आपण पाहिलं तर उर्वरित 9 बॉल शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलल्या बॉलला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात. तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 17. आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. ओव्हरथ्रो पाहायला मिळाला. 18 धावा. शैलेश खेळतो वैयक्तिक 7 बॉलमध्ये 17 धावांवर. नरेश आहे तो खेळतो वैयक्तिक 1 धावेवरती. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आपण पाहतोय बॉलपर्यंत धावतोय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळाले की एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 19. नेक्स्ट बॉल हवेमध्ये आहे. स्वतः जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली त्याने झेल सोडलाय आणि तोपर्यंत आणखीन 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. नेक्स्ट बॉल. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील. यस फलंदाज बाद आहे. लेग बिफोर द विकेट. चला फलंदाज बाद आहे. पंचांनी जो निर्णय दिला तो अंतिम असेल. आपण याची नोंद घ्यायची आहे. शैलेश या ठिकाणी माघारी परतलेत.
चांगली फलंदाजी केली शैलेश यांनी या मॅच मध्ये. एकूण जर आपण पाहिलं तर एकूण 17 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 20. नवीन बॅटर आहेत धवल. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. त्या 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? वीस झाल्या. 20. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे 5 बॉल शिल्लक या पहिल्या डावातील. फायनलची मॅच आहे. कंपल्सरी स्पर्धेचा नियम. षटक क्रमांक 3 चा खेळ. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज मुत्तू यांना आमंत्रित केलं गेलंय. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एकच धाव मिळते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 21. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. फायनलची ही मॅच. नवीन बॅटर आहेत धवल. नेक्स्ट बॉल. व्हॉट अ शॉट. फ्लिक केले बॉलला. पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब. उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार. फक्त दिशा दिली फलंदाजाने. पहा ऍक्शन रिप्ले. फ्लिक केल्या बॉलला. पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्याच्या वरून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आलाय. या 6 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 27. अजूनही जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3. नेक्स्ट बॉल. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर क्षेत्रामध्ये. त्याने अडवलाय बॉल. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव मिळते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 28. प्रयत्न. फलंदाज बीट झाले. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न यावेळेला होईल आणि फलंदाज बाद. शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 28. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. नवीन फलंदाज आहे डोजॉन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नाव स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय डोजॉन आहेत. 28 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. लालबाग चौकी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी आयोजित भव्य क्रिकेट सामने. कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी दोन्ही पायांच्या मधून आपण पाहिलं तर बॉल एस्ट्यांवरती जाऊन आदळला आणि म्हणूनच की फलंदाज बाद झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 28. म्हणजे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. चला न्यू बॉल पंचांकडे सुपूर्त करा. न्यू मॅच बॉल प्लीज. 15 बॉल मध्ये 29 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 15 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. केवड या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 28 धावा ठोकल्या. 15 बॉल मध्ये 29 धावांची गरज असेल ती म्हणजे टीम जकेरी या संघाला. चला विनंती असेल टीम केवड आपण त्वरितच क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि विनंती असेल जकेरी आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा. चला 2 फलंदाज त्वरितच पाठवा टीम जकेरिया.
15 बॉल आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम जकेरिया. महत्वपूर्ण सामने, फायनलची मॅच, अंतिम लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं नीट लीन थेट असं प्रक्षेपण युट्यूबद्वारे या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय, मुत्तू आणि अमित. हे दोन सलामीवीर बॅटर आहेत टीम जकेरिया संघाकडून. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज केडी. 15 मध्ये 29 धावा करायच्यात सामना जिंकण्यासाठी. केडीकडे आपण पाहतोय चेंडू सुपूर्त केलाय. केडीवरती विश्वास दाखवलाय गोलंदाज आपण पाहतोय, तो गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी. मुत्तू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित. 15 मध्ये 29 धावांची गरज. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. फायनलची मॅच, महत्वपूर्ण सामना जिंकणं गरजेचं असेल. कोण ठरणार चॅम्पियन? येणारे 15 चेंडू तुम्हाला कळवतील. मुत्तू यांच्यासाठी पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. अक्षय जाधव बॉलवरती जातात फ्लाइंग स्लिप मधून. पहिलाच बॉल निर्धावालाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 14 मध्ये आता 29 करायचेच सामना जिंकण्यासाठी. केडीचं पहिलं षटक. अंतिम सामना, फायनल मॅच, महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. चॅम्पियन्स कोणता संघ ठरणार? नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल जाऊन आदळलाय आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर नॉट आउट पंचांनी घोषित केलाय. LBW ची अपील जरूर केली पंचांकडे केडीने. दुसरा बॉल निर्धावालाय. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 मध्ये 29 ची गरज. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर ते चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा फलंदाज बीट होत आहेत. बॅटची कडा घेऊन आपण जर पाहिलं तर पायाला बॉल आदळून अलॉंग विथ द कार्पेट फ्लाइंग स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जरूर गेला आणि म्हणूनच की काय पुढचा बॉल देखील डॉट आलाय. 3 चेंडू लगातार आपण पाहतोय निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय रन नाही मिळणार. 4था चेंडू लगातारचा आपण पाहतोय केडीने निर्धाव हाताळला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे या फायनलच्या मॅच मध्ये. टीम जकेरिया ब्ल्यू जर्सी मध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. ऑरेंज जर्सी मध्ये आपण पाहतोय टीम केवॉर्ड. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल आपण पाहतोय. किरण आहेत त्या ठिकाणी, त्याने बॉल अडवलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ आता समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 1. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 10 बॉल आणि जिंकण्यासाठी अजून 28 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावा येणं गरजेचं असेल या संघाला. 10 मध्ये 28 करायचेत. 1 धाव धावफलकावरती झाले टीम जकेरिया. षटक क्रमांक 2 चा खेळ. आकाश जाधवकडे चेंडू सुपूर्त केला कर्णधाराने. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर मुत्तू आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अमित. 10 मध्ये 28 ची गरज सामना जिंकण्यासाठी. अमित आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर मुत्तू आहेत. आकाश जाधव षटक क्रमांक 2 हाताळत असताना 10 मध्ये 28 करायचे सामना जिंकण्यासाठी. 2 ते 3 मोठे प्रहार येणं गरजेचं असेल या सामन्यामध्ये. टीम जकेरिया चला स्पीडअप घ्या. 10 बॉल 28 धावा. पहिलाच बॉल पायावरती जाऊन बॉल आदळला. यस, फलंदाज बाद. लेग बिफोर द विकेट. अगदी बरोबर यष्ट्यांच्या मधोमध आढळलाय हा फलंदाज आणि म्हणूनच की काय रवी चंदवनकर यांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 9 मध्ये 28 धावांची गरज. नवीन बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये सुनील. 9 बॉल आणि 28 धावांची गरज. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फलंदाज बीट. बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते.
नेक्स्ट बॉल यावेळेला बिग हिट. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय किरण. त्याने झेल पकडला आणि म्हणूनच काय फलंदाज सुनीलची खेळी संपुष्टात. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहे. त्याने बॉल अडवलाय. त्याच्याकडून चूक झाली. चांगलं बॅकअप दिले लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका फसलोय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 5 आणि या 5 मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 25 धावांची. 4 झाला ना. कोण आहे. शेवटचं षटक आहे. 5 मध्ये 25 धावांची गरज. सलीम आपण पाहतोय षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पुढचा बॉल. व्हॉट अ शॉट. हा बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे. आकाश जाधवने झेल सोडलाय पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूपच अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 7. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाईल गोलंदाजाला. 7 धावा धाव फलकावरती झाल्यात. नेक्स्ट बॉल यावेळेला बिग हिट. लेफ्ट हँडर बॅटर होता फलंदाज अमितच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 13 धावा धाव फलकावरती झाले. 13. चांगला फटका पाहायला मिळाला. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडू आणि 17 धावांची गरज म्हणजे 3 लगातार षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम जकेरिया. पुढचा बॉल आता मात्र जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय. व्हाईट बॉल. तीन मध्ये आता 16 धावांची गरज. आणखीन एक स्विचिट फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 15 धावांची. 14 धावा धाव फलकावरती झालेत. 2 मध्ये 15 करायचे सामना जिंकण्यासाठी. कामगार चषक 2024 फायनलची मॅच एकाकी झुंज देते टीम केवॉर्ड. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला केवॉर्ड या सगळ्याकडून. आता मात्र जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. शेवटचा बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आणखीन 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम कामगार चषक 2024 लालबाग चौकी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी आयोजित भव्य क्रिकेट सामने. फायनलची मॅच. फायनल बॉल. सामना जिंकलाय. स्पर्धा जिंकली आहे टीम केवॉर्ड या संघाने. वेल प्लेड टीम केवॉर्ड. हार्ड लक टीम जकेरिया. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत. कॉंग्रॅच्युलेशन बोथ द टीम्स. तर विनंती असेल दोन्ही संघांना आपण त्वरितच व्यासपीठ जवळ .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब